नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोपिक शिवार फेरीमध्ये आपले सहर्ष स्वागत. काही शेतकरी बंधूंचे खूप फोन आले होते. आता ह्या हळदी 15 जूनमधल्या लागवड आहेत. तर बेणे संपल्यामुळं नंतर आणलेल्या. तर शेतकरी बंधूंनो, मध्यंतरी पाऊस नव्हता म्हणून ही हळद अशी नासल्या गेलेली आहे. आता या ठिकाणी नवीन कोंब येणारच नाही. तर त्याला एक साधी सोपी आयडिया करा. गेल्या वर्षी आपली ज्या रानात हळद होते त्या रानामध्ये कोंब निघालेले असतात बघा, त्याचे उपटून जर कमी प्रमाणात असेल तर एखाद्या शेतकऱ्याची जर समजा 1-1.5 एकर असेल तर त्याला तर काही पर्यायच नाही. पण समजा थोड्या प्रमाणात 1-2-4 बेडला जर कमी झाला असेल तर शेतकरी बंधूंनो, गेल्या वर्षी ज्या क्षेत्रामध्ये हळद असते, आपण त्या क्षेत्रात कपाशी लावतो किंवा सोयाबीन, तर तिथे हळद निघते बघा, तिला उपटून तिच्या खालची हळद अशी लावून घ्या. तिला बघा छान कोंबही आलेले असतात, हे मुळाही आलेले असतात. तर याच्यातही बचत होईल, आपल्या खर्चातही इकडे लावली आणि हे पण होईल, हळद पण पातळ होणार नाही आपली. कारण आता बेणे विकत घेणे ह्या गोष्टी जवळपास संपलेल्या आहेत. आणि जर समजा नसेलच कुठेच अवेलेबल तर मात्र शेतकरी बंधूंनो, मिरची किंवा मग तसं भाजीपाला पिकाचं हे करा. आता जास्त काही मागं लागू नका. आता हे कसं इतकं आपलं क्षेत्र उगत छोटं होतं, त्यामुळं आपण आपल्याकडे गेल्या वर्षीच्या शेतातली उरलेली होती ती तिथली कपाशीच्या रानातली काढून लावतो आहेत. पण जास्त जर क्षेत्र असेल तर मिरच्या असतील किंवा भाजीपाला असेल लागवड करून घ्या. विनाकारण जास्त काही खर्च करत बसू नका. चालतं, धन्यवाद.